आपल्या जवळील एखादी वस्तू गहाळ झाली तर प्रत्येक जण अस्वस्थ होतो। जेव्हा गर्दीत पोटचा गोळा हरवतो त्यावेळी जन्मदात्यांची काय अवस्था होऊ शकते याची कल्पना सुद्धा मनाला चटका लावून जाते। अशाच संकटात सापडलेल्या मातापित्यास त्यांच्या काळजाचा तुकडा शोधून देण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाने मोलाची मदत केली आहे। या प्रयत्नाबद्दल त्या मायबापानं गृह मंत्रालयाचे आभार मानले। सोलापुरातील भगवान नगर येथे राहणारे किरण भरतनूर आणि पत्नी अर्चना हे दाम्पत्य त्यांच्या लहानग्या 5 वर्षीय नवल समवेत शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनास गेले होते। बाबांचं दर्शन आटपून मंदिरातून बाहेर असताना 5 वर्षीय नवल गर्दीत हरवला असा प्रसंग चित्रपटात सर्रास पाहायला मिळतो। नवलचं गर्दीत हरवणं हा सिनेप्रसंग नव्हता तर वास्तव होतं। त्याच्या मातापित्यासाठी आभाळ कोसळल्यागत प्रसंग होता। त्याच्या शोधात 24 तास उलटून गेले तरी तो मिळाला नाही। वडील किरण भरतनूर यांनी सामाजिक कार्यकर्ते आनंद गोस्की यांच्याशी संपर्क साधून घडलेला प्रसंग सांगितला। गोस्की यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात रामेश्वर भाऊ नाईक यांच्याशी संपर्क साधून सोलापुरातील 5 वर्षांचा बाळ हरवल्याचे सांगितले। आरोग्य दूत रामेश्वर भाऊ नाईक यांनी तात्काळ शिर्डी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना संपर्क साधून फोनवरूनच प्राथमिक खबर देऊन पोलिसांना सूचना केल्या। यावेळी पोलिसांनीही त्यास प्रतिसाद देत सर्व माहिती आणि बाळाचे फोटो घेतले। सलग 2 दिवसांच्या अथक प्रयत्नातून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी सतत संपर्कात राहून आनंद गोस्की यांनी फॉलोअप घेतला। पोलिसांच्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या मदतीने शुक्रवारी नवल आईच्या कुशीत विसावला। त्याच्या मातापित्यानं सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करताना आपलं सहकार्य आयुष्यभर विसरता येणार नसल्याचंही म्हटलं आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।